तुमचा 199 रुपयाचा मोबाईल रिचार्ज प्लॅन तो आता बदलणार आहे। पुढच्या महिन्यात तुमच्या खिशातून किती अतिरिक्त पैसे जाणार ही बातमी तुम्हाला नक्कीच धक्का देईल, कारण ती तारीख जवळ आली आहे। हो, जिओ, एअरटेल आणि वी या तिन्ही मोठ्या टेलिकॉम कंपन्या पुन्हा एकदा आपल्या प्लॅन्सचे दर वाढवण्याच्या तयारीत आहे। आणि यावेळी फक्त काही रुपयांची वाढ नाही, तर ही दर वाढ थेट 10% ते 12% असू शकते। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही दरवाढ कधी लागू होणार आणि तुमच्या सर्वाधिक लोकप्रिय 199 रुपयांच्या प्लॅनचं नेमकं काय होणार। चला सुरू करूया आजचा हिशोब। नमस्कार, मी किमया चौधरी आणि तुम्ही पाहत आहात बोलेमेज। टेलिकॉम कंपन्या 1 डिसेंबर 2025 पासून ही दरवाढ लागू करण्याची शक्यता आहे। म्हणजे पुढच्या महिन्याच्या पहिल्या दिवसापासून तुमच्या मोबाईलचा बजेट वाढेल। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, किंमत किती वाढेल। 199 रुपयाचा प्लॅन हा प्लॅन जवळपास प्रत्येक भारतीयाच्या घरात वापरला जातो। सध्याचा अंदाज आहे की 199 चा हा मासिक प्लॅन आता थेट 219 रुपयांपर्यंत महाग होऊ शकतो। म्हणजे तुमच्यावर दर महिन्याला 20 रुपयांचा अतिरिक्त भार येईल। जे ग्राहक 3 महिने किंवा वार्षिक प्लॅन घेतात त्यांनाही मोठा फटका बसणार आहे। 849 रुपयांचा 90 दिवसांच्या प्लॅनची किंमत आता 949 ते 999 पर्यंत जाऊ शकते। अगदी छोटे डेटा अँड ऑन पॅक सुद्धा 5 ते 10 रुपयांनी महाग होण्याची शक्यता आहे। थोडक्यात कंपनी छोटी असो वा मोठी, सर्वांना जास्त पैसे मोजावे लागतील। विचार करा, जर तुमच्या घरात 4 लोक असतील आणि प्रत्येकाचा मासिक प्लॅन 20 रुपयांनी वाढला, तर तुमच्या कुटुंबाचा मोबाईलचा खर्च एका वर्षात जवळजवळ 960 रुपयांनी वाढणार। ही दरवाढ फक्त एका कंपनीपुरती मर्यादित नसून जर एका कंपनीने घोषणा केली तर बाकीच्या कंपन्याही लगेकाड तीच वाढ धरणार हे निश्चित। आता आपण दुसऱ्या भागाकडे वळूया। कंपन्यांना ही दरवाढ करण्याची गरज का भासते। कंपन्या याला टॅरिफ रिपेअर असं म्हणतात, पण यामागे 3 मोठी कारणे आहेत। पहिलं कारण म्हणजे 5G चा महाखर्च। 5G नेटवर्क हे काही जादू नाही। कंपन्यांनी देशात 5G सेवा देण्यासाठी अब्जावधी रुपयांची गुंतवणूक केली आहे। टावर्स उभे केले, स्पेक्ट्रम विकत घेतले आणि नवीन तंत्रज्ञान आणले। या सगळ्यांचा खर्च खूप मोठा आहे। हा खर्च भरून काढण्यासाठी कंपन्यांना महसूल वाढवावा लागणार आहे। दुसरं कारण पाहिलं तर ARPU वाढवण्याचा दबाव। ARPU म्हणजे ॲव्हरेज रेव्हेन्यू पर युजर, म्हणजेच एका ग्राहकाकडून कंपनीला महिन्याला मिळणारा सरासरी नफा। टेलिकॉम क्षेत्रात सध्याचा ARPU खूपच कमी आहे। तज्ञांच्या मते कंपन्यांचा टिकाव धरायचा असेल तर त्यांना आपला ARPU 200 रुपयांचा वर न्यायचा आहे। सध्या तो 170 ते 180 रुपयांच्या आसपास आहे। दरवाढ हा तो आकडा गाठण्याचा एकमेव मार्ग आहे। तिसरं कारण वाढलेला डेटा आणि ऑपरेशनल खर्च। महामारीनंतर डेटाचा वापर अक्षरशः गगनाला भिडलाय। लोक रोज सरासरी 15 ते 20 GB डेटा वापरतात। या वाढत्या मागणीनुसार क्वालिटी सर्व्हिस देण्यासाठी कंपन्यांचा ऑपरेशनल खर्चही वाढलाय। जुन्या दरात ही सेवा देणे आता कंपन्यांसाठी शक्य होत नाहीये। थोडक्यात सांगायचं तर टेलिकॉम कंपन्या प्रचंड कर्जात आहेत आणि त्यांना नफा मिळवण्यासाठी आता तुमचा खिसा अधिक रिकामा करण्याची गरज वाटते। आता तुम्ही म्हणाल की ही बातमी तर समजली, पण आम्ही काय करायचं। तर मित्रांनो, ही दरवाढ निश्चित होण्याआधी तुम्ही एक मोठा फायदा घेऊ शकता। तुमच्यासाठी एक महत्त्वाची टीप म्हणजे जर तुम्ही अजूनही मासिक रिचार्ज करत असाल तर लगेच 3 महिने, 6 महिने किंवा थेट वर्षभराचा प्लॅन घ्या। तुम्ही जर दरवाढ लागू होण्याआधी तुमचा प्लॅन घेतला तर तुम्हाला तो पुढील संपूर्ण कालावधीसाठी म्हणजेच वर्षभरासाठी जुन्याच दरात मिळेल। यामुळे तुमची मोठी बचत होईल। जर तुम्ही एकापेक्षा जास्त सिम कार्ड वापरत असाल आणि दरवाढ झाली तर तुमच्यावर दुप्पट भार पडेल। त्यामुळे गरज नसलेले तर अनावश्यक सिम कार्ड बंद करा। लक्षात ठेवा, 1 डिसेंबर ही फक्त संभाव्य तारीख आहे, पण ही शक्यता खूप बळकट आहे। कंपन्या कधीही याची अधिकृत घोषणा करू शकतात, त्यामुळे तयारी आत्ताच केलेली बरी। तर मित्रांनो, हे होतं मोबाईल रिचार्जच्या दरवाढीचं संपूर्ण विश्लेषण। 5G चा खर्च असो किंवा वाढलेला डेटा वापर, या सगळ्यांचा अंतिम भार आपल्या सामान्य ग्राहकांवर पडणार हे निश्चित। तुम्हाला काय वाटतं, ही दरवाढ योग्य की अयोग्य। कंपन्यांनी दरवाढ करण्याऐवजी दुसरा मार्ग शोधायला हवा का। तुमचं मत आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या बोलेमेज YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।